जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. भांडूप ते शिर्डी दिवस दुसरा. आता आपण आहे कुठे विना भाऊ आपण आता राजनगर ग्रामपंचायत करवली खालून जायचं आहे. काल नाही का झोपताना सीन झालाय तर बोलायचं बंद झालं. विनय भाई कुछ बोलणार. अरे क्या बोल कुछ बोलणार सकाळी बोललो मैं क्या बोलते इसका गाना सुना हो. काय बोलतोय 9 पडणार त्या क्लासला झोपून राहिलाय. So guys, थोडासा लेट झाला उठायला. आता काय आता हे ऐकून घेणंच आहे. झाला लेट तर झाला. आता काय उठायची पहिली सुट्टी 4 वाजता. मला बोलते तुम्ही जावा मी नाही. 4 वाजता पहिली सुट्टी वाजली. मी उठलो बघतोय सुट्टी वाजली. उठा उठलेच माझं तोंड बघतात. अरे माझं तोंड काय बघताय बॅग भरा. विनय भाई बाकी कसं चाललंय मग? कसं वाटतंय हा स्वर्ग सुखाचा प्रवास? माझा सकाळचा ब्लॉग नाही बनला. माझं ठरलेलं सुद्धा ब्लॉग बनवायचा आहे. तर काहीच नाही का विनयने एक ठरवलेलं की सकाळची शिट्टी वाजली आणि मी उठलो नाही तर त्याच्या मोबाईल मध्ये पर्सनल शूट करणार. शुभ्या उठ. तसं एकदा विनय एकदा शुभ्या उठ. शुभ्या अक्षत माऊली भेटले. काय बोलतो माऊली बाकी? साईराम भावा कसं वाटतंय? बरं वाटते. विनय दादा बघा. विनय दादा हो दादा गॉगल दिखव ना जरा यार. काकडी खाव हे असं हे चाकरमानी बघा कोकणातले उचलून आणलंय काय बी कुठनं बी. तो काय जरा नाश्त्याचा स्पॉट आमचा जवळ येतोय असं वाटतंय. किती 2-3 किलोमीटरवर आहे नाश्त्याचा स्पॉट. स्वतः चला भेटूया पुढे. ज्ञानाच्या गोष्टी सांगायला लागल्या काय नाही. त्याला बसायचं तो बसा. हा कोणाकडे थांबायचं नाहीये. हा मी आता बसायला हा. कसं चालतं काही अक्षत कसं चालतं विनय दाखवतो. विनय एक बार विनय अक्षत कसं चालतंय? आपलं प्रेम नाराज चालतंय. बोलते मला तू ब्लॉग मध्ये घेत नाही काय नाही भाई. विनय 2 प्रेमसाठी 2 शब्द काय बोलतो? चला चलते राहू. चला तर मित्रांनो वाटलेलं नाश्त्याची गाडी नाश्त्याचा हॉल्ट जवळ आलाय. पण काका बोलले हा आता शिक पाण्याचा 2रा टँकर आहे. 3रा टँकर जाऊन त्यानंतर मग पुढे 2-3 किलोमीटरवर आहे. स्वतः चला भेटूया पुढे. आपल्यासोबत आता पूर्ण डोंबिवली ग्रुप आहे. काय बोलता माऊली बाकी? साईराम सगळे आपले भाऊबंध साईबंधू सगळे सोबत आहेत. डोंबिवलीवरून आले दादा. बसलेलो जरा आराम केलाय. तर निघालोय परत. बाकी काय बोलतो भाऊ कसं चालतंय? कशी वाटते साईवारी? रविवारी आता 2ऱ्या दिवस ठीक वाटतोय. कसारा चढायचा आहे. परवा समजेल जे काय ते. काय बाबांच्या ग्रुप माऊली आता आले स्पॉटवर दुपारच्या नाश्त्याच्या. साईराम अक्षत भाई. साईराम नाश्ता विनय भाई भस्म्या होना चाहिए कि नहीं? नाश्त्याला आहे पावभाजी चाय. काय बोलतो भाऊ? साईराम भाई. विनय भाई कशी टेस्ट? सध्या मला भूक लागली. शांत बसलास तर तुझ्यासाठी सध्या विनय भाई ब्लॉग मध्ये काय बोलणार नाही. आता भस्म्या चालू झाले. तर आता आलोय दुपारच्या स्पॉटवर. आलोय म्हणजे पोचतो आता. आता पोचलोय स्पॉटवर आणि इथं कोण बसलंय आमच्या आधी येऊन?
विनय दादा आता पोचलो स्पॉट वरती जेवणाच्या आणि आता चाललोय आंघोळीला. सोबत आहे आपले विनय भाई आणि तर आता आंघोळ वगैरे केली. सो जातो पालखीपाशी आशीर्वाद घेतो. भजन चालू आहे, भजनाला बसतो. सो तर चला तुम्हाला दाखवतो भजन. भेटूया चला भजनामध्ये. सो गाईज आपले सगळे भांडूपचे साईराम भेटले. साईराम सो तर सगळे एकदम उत्साहित आहे कारण परवा दिवशी आम्हाला पकोडा खायचे. पाण्याची गाडी आली. सिद्धू दादा भेटले आम्हाला. काय बोलतो दादा बाकी? साईराम दादा. दादा आता एक आपल्याला गाणं तर ऐकत होतं तुझ्या आवाजाने. माझा आवाज आपण ते वाला गाणं गेलं आता लेटेस्टली चालू आहे ना. कोणतं? देवासोबत चालेल देवाच्या भेटीला ना. ओके. सोनियाचा हो दिन उगवला, सोन्या रुपयात बाबा सजला, ढोल ताशा घुमू लागला, धन्य धन्य होई साईलीला. देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला, देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला, देवासोबत सोबत चाललो मी देवाच्या भेटीला. सोनियाचा हो दिन उगवला, सोन्या रुपयात बाबा सजला, ढोल ताशा घुमू लागला, धन्य धन्य होई साईलीला. देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला. बस साईराम. सो गाईस आता आम्ही संध्याकाळच्या नाश्त्याच्या स्पॉटला पोहोचायलाच जाता लवकर. तर विनय भाऊ बोला ना. एक गाणं तर झालं पाहिजे माऊली. काय करू पाहिजे? पोरांचे पाय दुखतेत, पायात ये शक्तीचं बळ. पायात दे शक्तीचं बळ, निघाली पालखी वाजळ. पायात दे शक्तीचं बळ, निघाली पालखी जीवाजळ. ऐकून घेशील का पायी पायी साईनाथा, मला शिर्डीला नेशील का. बाबा साईराम. सो व्हायचं आता हॉल्टवर पोचलोय संध्याकाळच्या चायच्या होतं. चला बघू आता पुढे. सो गाईस चला आता आम्ही आलोय नाश्त्याच्या स्पॉटवर. विनय भाई काय बोलतोय? म्हणलं मला चाय देत नाही. वाईट पट्ट्यावर तो गाईज आता आलोय नाईटच्या स्पॉटला आणि आता शोधतोय काय कुठे भेटायची. कुठे भेटायची विना आपली बॅग. प्रेमानंद
मित्रांनो आपले सगळे साईराम आता झोपलेत. प्रेम आणि विनय पण झोपलाय. ते तिकडे थोडेसे भाऊ जागेत, ते पण आपल्यासारखं ब्लॉग एडिटिंग करतात म्हणून जागेत या टायमापर्यंत. स्वतः चला आपणही झोपूया. गुड नाईट. जय शिवराय. भेटूया उद्या दिवस 3ऱ्यामध्ये. स्वतः चला. जय शिवराय. साईराम. गुड नाईट.